राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू। सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या लागल्या रांगा। राज्याच्या काही भागातील निवडणुकांना ब्रेक। काही नगर परिषदेच्या नगरपालिका निवडणुका लांबणीवर। लांबलेल्या निवडणुकांसाठी मतदान 20 डिसेंबरला। भोरमध्ये मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन। ईव्हीएमची हळद कुंकवानं पूजा करत केली आरती। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार। उद्या जाहीर होणारे निकाल पुढे ढकला। औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। राज्य निवडणूक आयोगाची निकालावर भूमिका काय? न्यायालयानं विचारला सवाल। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोख रक्कम सापडली। निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात जाऊन विचारला जाब। गुन्हा दाखल करण्याचीही केली मागणी। हिंगोलीत 1 कोटींची रक्कम सापडली। निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। अहिल्यानगरच्या राहता पालिकेत गोंधळ। ईव्हीएम बदलल्यानं उमेदवारांसह कार्यकर्ते आक्रमक। पंढरीत 1.5 लाख भाविकांची मांदियाळी। मोगदा एकादशी निमित्त मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीफ। 20 वर्षांमध्ये एकतरी डाग दाखवा। आमदारकी सोडून देतो। मंत्री भरत गोगावलेंचं खासदार सुनील तटकरेंना खुलं आव्हान। मतदानाला 1 दिवस असताना निवडणूक स्थगित करणं अयोग्य। भाजपाकडून निवडणूक आयोगाला पत्र। निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का? रवींद्र धंगेकर यांची निवडणूक आयोगावर टीका। कोणी ठाण्याचा तर कोणी नागपूरचा विचार करेल। मी पुण्याचा आणि आळंदीचा विचार करेन। अजित पवारांचा शिंदे फडणवीसांवर निशाणा। घरात जाऊन फेसबुक लाईव्ह नियमात बसत नाही। निवडणूक आयोगानं निलेश राणेंना सुनावलं। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एसआयआर वरून गदारोळ। संसदेत विरोधकांची दिसली एकजूट। सरकार विरोधात इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा सभात्याग। तंबाखू पान मसाल्यांवरील करारासंदर्भात केंद्र सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत। तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवर अबकारी कर आकारण्याचा विचार। डिजिटल अटकेचा तपास आता सीबीआय करणार। गरज पडल्यास इंटरपोलचीही मदत घ्या। सुप्रीम कोर्टाचे आदेश। मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात आज थंडीची लाट। पुढील 2 ते 3 दिवस तापमानातील घट कायम राहण्याचा हवामान विभागाचा इशारा। दिल्ली प्रदूषणाबाबत महिन्यातून 2दा सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। शेतातील टाकाऊ घटकांच्या आगीसह अन्य कारणांमुळे गंभीर प्रदूषण होत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण। भंगारातून रेल्वेनं कमावले तब्बल 243 कोटी। गेल्या 3 वर्षातील भंगारातून कमाईचा मोडला रेकॉर्ड। मेट्रो 9 प्रकल्पातील डोंगरी काठशेड रद्द। MMRDAचा निर्णय। पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला अखेर यश। सीवूड स्टेशनचं नवं नाव आता सीवूड्स दारावे करावे। भारतीय रेल्वेकडून नाव बदलाला मंजुरी। T20 मालिकेसाठी शुभमन गिलची तयारी सुरू। NCA मध्ये गिलच्या तंदुरुस्तचं मूल्यांकन सुरू। गौतम गंभीर आगरकर आणि रोहित विराट यांच्यातील मतभेद आले समोर। बीसीसीआय करणार मध्यस्थी। टीम इंडियामध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर।